कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या फेब्रुवारी 2026 अखेरच्या कामगिरीत सोलापूर महानगरपालिकेनं 91 गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला। आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती पद्धती अंतर्गत कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या फेब्रुवारी 2026 अखेरच्या कामगिरीत सोलापूर महानगरपालिकेनं 91 गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे। 16 मार्च 2026 रोजी जाहीर झालेल्या जिल्हा व महापालिका निहाय अहवालात ही कामगिरी नोंदवण्यात आली असून आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं हे फलित आहे। महापालिकेच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे। सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या या कामगिरीबद्दल पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यासह सर्व टीमचं अभिनंदन केलं। माता आरोग्य कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी 97%, 12 आठवड्यांपूर्वी नोंदणी 89%, गरोदर मातांचं लसीकरण 89%, IFA 180 गोळ्या वितरण 103%, तर प्रसूतीपूर्व 4 तपासण्या 101% इतक्या उच्च पातळीवर पूर्ण झाल्या आहेत। अतिजोखमीच्या माता 27% नोंदवण्यात आल्या असून तीव्र रक्तक्षय असलेल्या केवळ 4% मातांपैकी 97%यांना उपचार देण्यात आले आहेत। बाल आरोग्य कार्यक्रमात 66% जिवंत जन्म नोंदवण्यात आले असून 2.5 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण 18% आहे। नियमित लसीकरणात हेप बी 65% आणि व्हिटॅमिन ए 83% वगळता इतर सर्व निर्देशांक 88 ते 92% दरम्यान पूर्ण झाले आहेत। कुटुंब नियोजन कार्यक्रमात शस्त्रक्रिया 51%, PPIUCD 36% आणि शासकीय संस्थांमधील प्रसूतीपैकी 23% प्रकरणांमध्ये PPIUCD बसवण्यात आल्या आहेत। जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, नसबंदी शस्त्रक्रिया, बालकांचं लसीकरण, कुपोषण नोंदणी आणि उपचार, रक्तक्षय तपासणी, कर्करोग तपासणी अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागानं ही कामगिरी साध्य केली असून डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, RCH स्टाफसह सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं हे यश आहे।